बघा, अमोलने त्याच्या बुक डेपोमध्ये 25 डझन वह्या 450 रुपयाप्रमाणे विकत घेतल्या. त्यातील 15 डझन वह्या 10% नफ्याने तर उर्वरित 20% नफ्याने विकल्या. तर या संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला असा प्रश्न सोडवायचा कसा? या अमोलनं एकूण वह्या खरेदी केल्या 25 डझन आणि प्रति डझन भाव आहे 450. हा गुणाकार करा लेकरांनो. हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो. 25 5 100, ह्याचे आले 12, 25 चूक 100 आणि 12 112 रुपये ही एकूण खरेदी वह्यांची. लक्ष द्या बरं का. आता गणितामध्ये व्यवहार 2, त्यानं 15 डझन वह्या 10%, लक्ष द्या, 15 डझन वह्या 10% नफ्यानं विकल्या. पहिली गोष्ट, 15 डझन वह्या, या 15 डझन वह्यांची खरेदी किंमत किती? 15 गुणिला इथं सुद्धा प्रति डझन वह्याची किंमत 450 आहे. हा गुणाकार करा. शून्य अगोदर घ्या. 15 5 75 7, 15 चूक 60 आणि 7 67 ही झाली 15 वह्यांची खरेदी किंमत. किती हो? 6750. या 6750 वर त्यानं 10% नफा घेतला. नफा किंवा तोटा हा खरेदीवरच होत असतो, म्हणून हा या व्यवहारातील नफा किती? 6750 गुणिला नफा या व्यवहारातील 10% मांडताना 10 छेदस्थानी 100 अशी मांडणी. 0 0 0 0 खलास. 675 रुपये हा या व्यवहारातील काय? नफा 10%. लक्ष द्या. परत त्यानं काय केलं? उर्वरित वह्या 20% नफ्यानं विकल्या. एकूण वह्या 25 डझन मधून 15 डझन 10% नफ्याने विकल्या. 25 वजा 15 अर्थात 10 डझन वह्या म्हणजेच उर्वरित वह्या त्यानं 20% नफ्यानं विकल्या. मग इथं त्या व्यवहारात त्याला झालेला नफा किती? प्रथमतः 10 डझन या वह्यांची खरेदी किती? प्रति डझन खरेदी 450. गुणाकार करा लेकरांनो. शून्य अगोदर घ्या. 10 5 50, शून्य हातचे आले 5, 10 चूक 40, 40 आणि 5 45 रुपये ही काय आहे? 10 डझन वह्यांची खरेदी. डझन वह्यांची लेकरांनो लक्ष द्या, खरेदी. आता या 4500 वर अर्थात दुसऱ्या व्यवहारात त्याला 20% नफा झाला. म्हणजे हे 20% मांडताना 20 छेदस्थानी 100 असे 2 शून्याला 2 शून्य गायब. 45 आणि 20 यांचा गुणाकार. 45 गुणिला 2 90, त्यावर हे शून्य. 900 रुपये हा इथला नफा 20% प्रमाणे. आता एकूण नफा हा शब्द इथं मांडतोय. त्याला एकूण व्यवहारात झालेला नफा किती? इथं लक्ष द्या. 675, इथं दुसऱ्या व्यवहारात 900 रुपये. मांडणी करा. ही बेरीज करा लेकरांनो. 9 6 1575 रुपये हा त्याचा एकूण नफा. आता हा जो नफा झाला 1575 हा या खरेदीवर झाला. कोण्या? या 11,250. ही एकूण खरेदी 11,250. याला गुणिला 100 करा. प्रस्तुत व्यवहारात त्याला एकूण झालेला नफा किती टक्के? इथं या शून्यासाठी हा शून्य घालवा लेकरांनो. 5 दोन्ही 10, इथं 5 दोन्ही 10, एक उरला झाले 12, परत 5 दोन्ही 10, 2 उरले झाले 25, 5 5 25 आणि लक्ष द्या हा भाग जातो 7 ने.
आता उरतात 7 आणि 2. 7 गुणिला 2 म्हणजे काय? गुणाकार 14% हा प्रस्तुत व्यवहारात त्याला झालेला नफा आहे. या संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला? 14%. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.